एका ठराविक वयामध्ये आल्यानंतर अनेक तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमामध्ये पडत असतात. प्रेमामध्ये पडल्यानंतर काही काळानंतर ते एकमेकांशी लग्न देखील करतात. पण लग्न झाल्यानंतर ते लग्नाचं बंधन टिकवणं हे बाकी प्रत्येकालाच जमतं असं नाही. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता जी आपण घटना बघणार आहोत ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे. कारण एका मुलीचं लग्न एका तरुणासोबत झालेलं आहे. यांचा प्रेमविवाह झालेला आहे. परंतु दुर्दैवाने या स्त्रीची हत्या झालेली आहे. या मुलीला, या तरुणीला पेटवून दिलेलं आहे. आता ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे तेलगाव, जिल्हा बीड या ठिकाणी. या ठिकाणी प्रवीण नावाचा एक 26 वर्षाचा युवक आहे आणि हा युवक एका तरुणीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केलेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर काही दिवस ते तेलगाव, जिल्हा बीड या त्यांच्या मूळ गावी राहत होते. प्रेम जरी असेल तरी पोटाची खळगी भरावीच लागते. त्याच्यामुळे यांनी पुण्यामध्ये यायचं ठरवलं. कारण ही जी तरुणी आहे, जिचं नाव आहे पूजा पूजा चव्हाण, हिची बहीण आणि भाऊ हे देखील पुण्यामध्ये राहत होते. माळेवाडी या परिसरामध्ये राहत होते. त्याच्यामुळे मग इकडे येऊन या दोघांनी पण त्यांच्या शेजारीच आपला संसार थाटला आणि त्या ठिकाणी त्यांनी यांचा व्यवसाय सुरू केला. आधीच पूजाचे बहीण भाऊ हे भाजीच्या व्यवसायामध्ये यशस्वी होते. त्याच्यामुळे मग या दोघांनी देखील भाजीचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं आणि हा जो भाजीचा व्यवसाय त्यांनी सुरू देखील केलेला आहे. काही काळ गेलाय. काही काळानंतर याच्यामध्ये यांना यश आलंय. यांच्या धंद्याचा चांगला जम बसलेला आहे. आता सकाळी लवकर उठायचं, गुलटेकडी मार्केट यार्ड या ठिकाणी जाऊन तिथून ते भाजी खरेदी करायचे. भाजी खरेदी करून मग कमी भावामध्ये किंवा मार्जिनमध्ये भाजी खरेदी करून मग आठवडा बाजारामध्ये येऊन डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक अशा स्वरूपाचा त्यांनी बोर्ड लावलेला आहे आणि त्यांनी ग्राहकांना आकर्षित केलं. कारण कोणालाही, कुठल्याही ग्राहकाला शेतकऱ्याकडून डायरेक्ट जर माल मिळत असेल तर निश्चित 2 पैशाला स्वस्त मिळत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू झालाय, नावारूपाला आलाय आणि या नवविवाहित दाम्पत्याकडे चांगला पैशाचा ओघ सुरू झालेला आहे. वर्षभरानंतर या दोघांनाही एक छानसं बाळ झालंय. यांच्या घरामध्ये मुलाचा जन्म झालेला आहे. आता एकीकडे चांगला मिळणारा पैसा, घरामध्ये एका मुलाचा जन्म, त्याच्यामुळे दोन्ही बाजूला आनंदी आनंद असा झालेला आहे. चांगलं वातावरण आहे. पण दुधामध्ये हा मिठाचा खडा कधी ना कधी पडतो आणि ते दूध फाटतं. त्यांच्याही संसाराचं असंच झालेलं आहे. जसा यांच्याकडे पैसा येत होता तसं या प्रवीणने त्यांच्या व्यवसायासाठी एक टेम्पो घेतलेला आहे आणि हा टेम्पो घेऊन मग तो सकाळी लवकर उठून भाजी खरेदी करतोय आणि मग या प्रवीणने टेम्पो खरेदी केलाय. कारण याला भाजीचे ने-आण करण्यासाठी त्याला याचा चांगला उपयोग होत होता, वापर होत होता. त्याच्यामुळे मग सकाळी लवकर उठून हा टेम्पो घेऊन भाजी खरेदीला जायचा, भाजी घेऊन यायचा आणि दिवसभर भाजी विक्री करून जे काही संध्याकाळी पैसे मिळून ते घरी घेऊन यायचा. पण काही दिवसांपासून याला व्यसन लागले, दारूचे व्यसन लागले. त्याचबरोबर मित्रांची चांडाळ चौकडी देखील याच्या आजूबाजूला फिरायला लागलेली आहे. कारण याच्याकडे 4 पैसे येत होते. असतील शिते तिथे जमतील भुते असं म्हणतात. तसं हे काही वाईट मित्रांच्या तो नादी लागल्या आणि हे सगळं त्याची बायको बघत होती. त्याची अशी अपेक्षा होती की आता यांचं प्रेमविवाह झालेला आहे, लव्ह मॅरेज होतं, तर यांनी सुखाचा संसार करावा, 4 पैसे कमवावे, घरामध्ये आनंदी आनंद असावा. पण यांच्या बाबतीमध्ये काहीसं उलटं घडायला लागलेलं होतं. याच्यातच घरी आल्यानंतर रात्री तो मोबाईल घेऊन बसायचा आणि मोबाईलमध्ये टाक टाक टुकटुक हे सगळं चालू असायचं आणि तिला मग संशय आलेला आहे. मग तिने या गोष्टीची अधिक माहिती घेतली. तेव्हा तिला असं लक्षात आलंय की या प्रवीणचं आणखी एका कुठल्या ओळखीच्या स्त्रीसोबत संबंध होते. त्याच्यामुळे मग तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. तिला असं वाटत होतं की अरे बाबा, मी तुझ्याशी प्रेमविवाह केलाय, आई बापाला माझ्या झुगारून देऊन मी तुझ्याशी लग्न करून आले आणि आता तू दुसऱ्या बाईच्या नादाला लागलेला आहे. तर आता ही सगळी गोष्ट मग तिने तिच्या भावाला सांगितली. कारण भाऊ त्याच बिल्डिंगमध्ये राहत होता. आता भाऊ देखील तिला समजवायला यायचा, त्याला समजवायला यायचा आणि त्याला समजवून मग त्याच्यामध्ये सलोखा करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु ह्याला ह्या सगळ्या वाईट गोष्टींचं व्यसन होतं, बाहेरखालीपणा होता. हा काही वेळापुरतं ऐकून घ्यायचा, परत सोडून द्यायचा आणि परत आपापल्या मार्गाला लागायचा. आता ही सगळ्या गोष्टी ही पूजा सहन करत होती. सगळ्या गोष्टी तिला पण सहनशक्तीची एक मर्यादा असते. याचं नेहमीचं होतं. रात्री उशिरा येणं, दारू पिणं, मित्रांमध्ये बसणं. त्याच्यामुळे संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं होतं. 28 मे 2024चा दिवस, दुपारचे साधारणपणे 1 वाजलेले होते. या नवरा बायकोमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालंय.
इतकं भांडण झालं की या भांडणामध्ये त्या प्रवीणने पूजाला भलती मारहाण केली आणि हा सगळा आरडाओरडा ऐकून त्यांचा जो मुलगा आहे, त्यांच्या मुलाचं नाव हर्ष, या मुलाला देखील 3-4 वर्ष झालेली होती. त्याच्यामुळे या मुलाला कळत होतं. आई-वडिलांचं भांडण हे त्याला बघवलं नाही. आपला बाप आपल्या आईला मारतोय, त्याच्यामुळे हे सगळं सहन न होऊन तो त्याच्या मामाच्या घरी त्याने धाव घेतली. या पूजाचा भाऊ अमोल हा देखील इथे राहत होता. त्याच्यामुळे ताबडतोब भाऊ त्या ठिकाणी आलेला आहे आणि यांचं भांडण त्याने सोडवायचा प्रयत्न केला आहे. तर ह्या मधल्या काळामध्ये यांचं भांडण किंवा हा सगळा मनस्ताप सहन न होऊन पूजाने 2 झाकण फिनेल ते त्या प्यायलेली होती. तिला आता भोवळ यायला सुरुवात झालेली होती आणि तिने त्यांना सांगितलंय, त्या जे तिचा भाऊ आलेला होता, इतर मंडळी होती, त्यांना सांगितलं की मी 2 झाकण फिनेल प्यायलेले आहे आणि तेवढ्यात तिला उलटी झाली आणि उलटी होऊन मग ते पोटातलं फिनेल बाहेर पडलं. काही काळानंतर तिला आराम देखील पडला आणि ह्या त्यांना समजावून सगळ्या गोष्टी शांत करून मग तिचा भाऊ त्या ठिकाणाहून निघून गेलेला होता. आता दुसरा दिवस उजाडला. तारीख होती 29 मे 2024. साधारणपणे सकाळी 10 वाजता. आता कालचं भांडण यांचं घरामध्ये झालेलं होतं. हे सगळं भांडण बघून मग या पूजाचा भाऊ अमोल पुन्हा एकदा त्या तिच्या बहिणीकडे आलेला होता आणि सगळं आलबेल आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, ह्या सगळ्याचा अंदाज घेत होता आणि साधारणपणे दुपारी 1 वाजता तिथून तो निघून त्याच्या घरी गेलेला होता. आता घरी गेल्यानंतर त्याला असं वाटलं की सगळं आलबेल आहे, काही काळानंतर राग शांत होईल. पण तो घरी गेल्यानंतर साधारणपणे दुपारी त्याचा भाचा हर्ष, जो एक चिमुकलं बाळ होतं, 3-4 वर्षाचं बाळ होतं, हे त्याच्या घरी आलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या मामाला सांगितलंय की आईला किंवा त्याच्या मम्मीला पप्पांनी आग लावली. आता आई माझी जळायला लागलेली आहे. हे त्याला जसं समजेल, जसं त्याच्या भाषेमध्ये त्याने त्याच्या मामाला सांगितलंय. ताबडतोब मामा त्यांच्या घरी दाखल झालाय. समोर बघतोय तर त्याची बहीण पूजा आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे आणि त्या ठिकाणाहून तो प्रवीण म्हणजे त्याचा दाजी तिथून पळून गेलेला आहे. आता त्यांनी सगळ्यांनी मिळून आग विझवायचा प्रयत्न केलाय. तिला चादरीमध्ये लपेटलेली आहे आणि ताबडतोब जवळचा मंगेशकर दवाखान्यामध्ये तिला घेऊन गेलेले आहेत. परंतु एकंदर परिस्थिती बघून त्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करून घेतलेलं नाहीये. त्याच्यामुळे सूर्या हॉस्पिटल या ठिकाणी तिला दाखल करून घेतलेलं आहे. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आणि हा जो तिचा भाऊ आहे, याच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 225/2024 च्या अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आणि पोलीस त्याच्या तपासासाठी किंवा त्याच्या मागावरती गेलेले आहेत. आता हा जो प्रवीण आहे, हा त्याच्या गावी पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. तर पोलिसांनी त्याला बस स्टॉपवरून अटक केलेली आहे. त्यांनी स्वतःला लपवण्यासाठी म्हणून तोंडाभोवती फडका गुंडाळलेला होता, जेणेकरून आपली ओळख लपवली जावी. तर वारजे बस स्थानक इथून त्याला पोलिसांनी तातडीने अटक करून घेतलेली आहे. आता या प्रेमाबद्दल काय बोलणार? प्रेम चांगलं की वाईट हे आपण कमेंट करून तर नक्कीच कळवा. पण जी तरुण, जी तरुणी एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात, त्यावेळेला त्यांना अनेक गोष्टी चांगल्या वाटत असतात. कारण जेव्हा बापाच्या पैशांवरती आपण कुठली पण गोष्ट करतो, त्यावेळेला त्या गोष्टीत आपल्याला भान नसतं आणि ज्यावेळेला आपण काही पैसे कमवतो आणि मग एखादी गोष्ट करतो, त्यावेळेला आपल्याला अख्खं जग दिसत असतं. आपल्याला त्या पैशाची किंमत कळते. पण ज्यावेळेला ही तरुणी, कॉलेजवयीन तरुणी प्रेमामध्ये पडतात, आणाभाका घेतात, चांद तारे तोडून आणायची भाषा करतात. पण ज्यावेळेला खऱ्या अर्थाने संसार सुरू होतो, त्यावेळेला आधी हाताला चटके मग मिळते भाकर आणि ज्यावेळेला चटके सोसावे लागतात, त्यावेळेला लग्नाची खरी परिभाषा त्यांना कळत असते आणि मग त्यातून अनेक संसार अशा प्रकारे फाटत असतात, तुटत असतात. ही संपूर्ण घटनाक्रम सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की कुठेतरी एक सावधानता यावी, तरुणींना या गोष्टीचं भान यावं आणि हे संपूर्ण हा जो घटनाक्रम आहे, याच्यातून आपण काही ना काहीतरी बोध घ्यावा. हे संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.